हरी जय जय राम कृष्णा हरी 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 जय राम कृष्णा हरी हरी जय राम कृष्णा हरी हरी जय राम कृष्णा रूप पाहता लोचनी सुख झाले ओ साधनी तू हा विठ्ठल बरव तू हा माधव बरव तू हा माधव बरव तू हा माधव बरव रूप पालोचनी सुख झाले हो साधनी तुहा विठ्ठल बरवा तुहा माधव तुहा माधव बरवा तुहा माधव बहुत सुखताची जोडी म्हणून विठ्ठली आवडी तू हा विठ्ठल बरव तू हा माधव बरव तू हा माधव बरवा तू हा माधव बरवा बहुत सुकृताची जोडी म्हणून विठ्ठल आवडी तुहा विठ्ठल बरवा तुहा माधव तुहा माधव बरवा तुहा माधव सर्व सुखाचे आगर बापर कुमा देवीवर 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 तुहा विठ्ठल बरवा तुहा माधव तुहा माधव बरवा तुहा माधव सर्व सुखाचे आगर बापर कुमा देवीवर तुहा विठ्ठल बरवा तुहा माधव तुहा माधव बरवा तुहा माधव जय जय राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण 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 इह लोकीचा नेह इह लोकीचा नेह लोकीचा देह लोकीचा इह लोकीचा नेह इह लोकीचा नेह लोकीचा
सच्चिदानंद पदवी घेणे धन्य आणि जन्मालो दास विठोबाचे झालो पदवी गेले सच्चिदानंद पदवी गेले धन्य आम्ही जन्मालो धन्य आम्ही जन्मालो हे तुका म्हणे पावटणी तुका म्हणे पावटणी तुका म्हणे पावटणी तुका म्हणे पावटणी करू स्वर्गाची निशाणी करू स्वर्गाची निशाणी धन्य आणि जन्मालो दास विठोबाचे झालो करू स्वर्गाची निशाणी करू स्वर्गाची निशाणी धन्य आम्ही जन्मालो दास विठोबाचे झालो धागेन तिनक घेन टाळ करी राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरी राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरी राम कृष्ण हरी राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरी 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 जय जय राम कृष्ण हरी 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 जय जय राम कृष्ण हरी राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरी राम कृष्ण हरी जय जय राम हरी हो पारक माई जय जय गोपाल कुमार हरी हो पारक माई जय 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 हो पारक माई जय जय गोपाल हरी हो पारक माई जय जय गोपाल कुमार पुढं कापशीकर म्हणतील मागे पांडुरगावकर मधुवार हे लोकीचा हा देह 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 ये लोकीचा हा देह ये लोकीचा हा देह देवविची ताती पाहे देवविची ताती पाहे धन्य आम्ही जन्मा आलो धन्य आम्ही जन्मा आलो देववीची तती पाहो देव विचिताती पाहे देव विचिताती पाहे
देह दे यह लोकेचा देह यह लोकेचा देह देव विचिताती पाहे देववीची पाहे देववीची ताती पाहे देववीची ताती पाहे धन्य आम्ही जन्मा आलो धन्य आम्ही जन्मा आलो देव विचिताती पाहे देव विचिताती पाहे देव विचिताती पाहे आम्ही जन्मालो आम्ही जन्मालो विठोबाचे झालो दास विठोबाचे झालो विठोबाचे झालो विठोबाचे झालो दास विठोबाचे झालो दास विठोबाचे झालो धन्य आम्ही जन्मा आलो धन्य आम्ही जन्मा आलो दास विठोबाचे झालो
विठ्ठल 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 बोला पुंडलिक विठ्ठल बोला पुंडलिक वरदार विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ महाराज ज्ञानेश्वर महाराज संत तुकाराम महाराज इहलोकीचा हा देह देव इच्छिता ती पाहे धन्य आम्ही जन्मालो दास विठोबाची झालो आयुष्याच्या साधने सचिदानंद पदवी घेणे धन्य आम्ही जन्मालो दास विठोबाचे झालो तुका म्हणे पावटणी करू स्वर्गाशी निशाणी धन्य आम्ही जन्मालो दास विठोबाचे झालो विठाला विठाला विठ्ठल 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 बोला पुंडलिक वरदे हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय जगद्गुरु तुकाराम महाराज की जय श्री संत मोतीराम महाराज की जय मस्तक ज्यांच्या पायावरी मस्तक ज्यांच्या पायावरी या वारकरी संताच्या या वारकरी संताच्या मस्तक हे पायावरिया. अभंगाची चिंतन करण्यामध्ये थोडी एक सूचना आहे माझ्याबरोबर म्हणण्याचा प्रयत्न करू नका स्वर भंगतो कोण म्हणायला याचाही वेळ लागत नाही म्हणून थोडी शिस्त सांभाळा काय म्हणलो तुम्ही मस्तक ज्यांच्या पायावरी या वारकरी संताच्या या वारकरी संताच्या स्वरात मिसळत जे भजन आहे स्वराच्या बाजूला जमत नाही म्हणून मागं म्हणा पण बरोबर म्हणू नका आणि थोडंसं अंतरानं म्हणा तुम्ही जितका जवळ जाताल तितका तुमचा आवाज गेला म्हणून समजा गायण्याचे विशारद लोकांचे जे आवाज निघतात चांगले कशा म्हणत येते अंतरानं गातात तुम्हाला म्हणून दाखवतो हरी आता ह्याच्यात लावलं ते खाली हरी हरी जय जय राम कृष्ण हरी ती चपटा बरोबर नाही लागलं जवळ गेल्यावर बघा हरी जय जय राम कृष्ण हरी ते स्वर बदलते मग टाळकरी जमलेत बाहेरचे पाहुणे मंडळी आलेत नळद आहेत कापशी आहेत अनेक ठिकाणचे लोक तुम्ही आलात कैलासवासी चंद्रभागाबाई यांच्या वर्षश्राद्धाच्या निमित्तानं हा अभंग काढला याच्यातून महत्त्वाचा विषय असा आहे आपण मृत्यू लोकात आलोत का स्वर्ग लोकात आलोत याचा विचार करायचा आहे हे कोणतं लोक आहे बसणाऱ्याला तरी कळवा आपण कीर्तन ऐकायला आलो कोणतं लोक आहे ह्या लोकात कोणतं लोक म्हणतात त्याचं लोक म्हणतात मृत्यू लोक स्वर्ग लोक आणि मृत्यू लोक ह्या दोघांची तुलना करायची स्वर्गात आनंद आहे स्वर्गात आनंद आहे मरतच नाही पण तरत नाही अमृत आहे प्यायला
अमृत प्यायला देतात, पुण्य आहे तोपर्यंत जमते, पण पुण्य संपलं की तिथले जे काही दूत आहेत स्वर्गातले ते म्हणतात तुमचं संपलं, हे आता खाली व्हा, चला खाली व्हा. काय झालं? तुमचं पुण्य संपलं. त्याचं उत्तर आहे पैसा संपला की रामराम संपला. आता तेच आहे. मग याचं असं करायचं आपण, पूर्वी स्वर्गाला न गेलेलंच बरं होतं का मृत्यू लोकच बरं होतं? प्रमाण कमी पण जरा ऐकू द्या ह्या लोकायला. भरा आपापलंच वाक्य. पहिलं स्वर्गाला न गेलेलं बरं होतं का मग मृत्यू लोकच बरं होतं? याचा अर्थ असा आहे, स्वर्गाला जाऊन खाली येण्यापेक्षा मृत्यू लोकच चांगले. दुसरा अर्थ सांगतो अजून. स्वर्गामध्ये नामामृत म्हणजे भजन नाही. अमृत आहे पण भजन नाही. मरत नाही पण तरत नाही. मृत्यू लोकांमध्ये खूप कष्टदायक काम आहेत. विमा उचलावंच लागायला, नांगर लावावंच लागायले, पाळ्या लावावंच लागले, खुरपण करावंच लागले, ते खांद्यावर घेऊन ते काय फवारायचं काय म्हणजे त्याला ते घ्यावंच लागायले. कष्ट आहे, कष्टदायक असू द्या. पण मृत्यूलोक म्हणजे कर्मभूमी, पितृभूमी, धर्मभूमी. कर्मभूमी म्हणजे महाळाच्या दिवशी आपल्या बापाच्या नावानं पाणी देऊन माळवजन करणं, आमंत्रण देणं, ते तिथं स्वर्गात नाही. इथंच पाय धुणं, गंध लावणं, ते भात वगैरे टाकणं आणि बापाच्या नावानं जेवणं, याला म्हणतात कर्मभूमी आहे. याच मृत्यूलोकामध्ये सत्यनारायण आहे, तिथं स्वर्गात नाही. पंचमाद्या रेवा खंडे सत्यनारायण महाराज विजय. आंब्याचे ढाळे, चौरंग ब्राह्मण, यथापथी हाताची पूजा, कपडाची पूजा. मृत्यूलोकाचे तिथं काहीच नाही. सत्यनारायण नाही, आंब्याचे ढाळे नाही, पूजा नाही, ब्राह्मण आहे. दोघांची तुलना आहे का कशी? भगवत नामचिंतन म्हणजे नामच आपलं श्रीमद भागवत. शुकाचार्य वाच. शुकाचार्य सांगतात परीक्षित ऐकायला, आलोड्य सर्व शास्त्रांनी विचारेचे पुन्हा पुन्हा. सगळ्या शास्त्राचा अभ्यास जर केला तर सर्वात श्रेष्ठ भगवत नाम चिंतन आहे. ते इथं ते मृत्यू लोकामध्ये. अभंगाचं प्रमाण बघा तुम्ही. हा सुख सोहळा स्वर्गी नाही. स्वर्गात नाही, ते इथे मृत्यू लोकातच. रामायण, श्रीमद भागवत, सत्यनारायण, भजन, कीर्तन. मृत्यू आयुष्य कमी असेल, एवढ्या आयुष्यामध्ये सुद्धा परमार्थ साध्य करता येतो. अजून एक प्रश्न आहे, तुमचं सगळं स्वत आहे ना, आपल्या वारकरी संप्रदायाचं शेवटचं साध्य काय? हे हरिपाठ घ्यायलेत, भजन करायलेत, गवळणी म्हणायलेत, हे एवढं जे अभ्यास करायचं साध्य काय? त्याचं साध्य जर कोणी विचारलं तर म्हणायचं परमार्थाचं साध्य जीवनमुक्त अवस्था प्राप्त होणे. मृत्यू लोकात जरी त्रास झाला, खूप कष्टदायक असतील, तर जीवनमुक्त अवस्था प्राप्त होती. हे असं मृत्यू लोक आहे. बंद करा. म्हणून मृत्यू लोकात आलो हे पहिलं श्रेष्ठ. आणि मृत्यू लोकामध्ये येऊन देहाची, मनुष्य जन्माची प्रणनीती म्हणजे जीवननीती, योग्य कर्तव्यता कळाली. दोन शब्द आहे, धन्य. कुठे धन्य लावू नका, मी पहिलं सांगालो. माणूस जन्माला येऊन कर्तव्यता कळाली. माणूस जन्माला येऊन मी कोणाचा शेव आहे काय कळालं. मी माणूस जन्माला येऊन आईचा सुपुत्र आहे. मी माणूस जन्माला येऊन गुरुचा सेवक आहे. मी माणूस जन्माला येऊन पांडुरंगाचा पुजारी. मी माणूस जन्माला येऊन टाळ घेऊन गायक आहे. कळलं कशी? कोणतं श्रेष्ठ आहे मग? स्वर्ग काही आहे? तिथलं प्रमाण बघितलं. पुण्याची पावटी सरे, सवेची इंद्रपणाची उटी उतरे, येऊ लागती माघारी मृत्यू लोक. एकमध्ये मृदंग म्हणून उचलू नये म्हणायचं नाही, आणि सूर लागल्याशिवाय जाऊ द्यायचं नाही. इथपर्यंत आलं. मृत्यू लोक श्रेष्ठ आहे. आता दुसरं उदाहरण सांगतो. असं तुकाराम महाराजाला म्हणायची काय पाळी आली की या लोकाला मृत्यू लोकामध्ये प्रत्यक्ष देव सुद्धा म्हणतात, मृत्यू लोके व्हावा जन्म आमा. असं म्हणा, मृत्यू लोके व्हावा जन्म आमा. मृत्युलोकी व्हावा जन्म आमा. मृत्युलोकी व्हावा जन्म.
स्वर्गीचे अमर विचिताती देवा स्वर्गीचे अमर विचिताती देवा स्वर्गीचे अमर विचिताती देवा स्वर्गीचे अमर विचिताती देवा अमर इच्छिताती देवा योगीचे अमर इच्छिताती देवा गर्गीचे अमर इच्छिताती देवा स्वर्गीचे अमर इच्छिताती देवा मृत्यू लोक वावा जन्म आमा 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 नारायण नामे होऊ जीवन जन्म आमा मृत्युलोकी वावा जन्म आमा मृत्युलोकी वावा जन्म आमा मृत्युलोकी वावा जन्म आमा नारायण नामे होऊ जीवन मुक्त 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 स्वर्गातले देव ते असं म्हणतात आम्हाला हे कवा जन्म मिळून म्हणतात माणसाचा जन्म कशामुळे मर्यादा आहे देवाला मर्यादा नाही बरेच चुकलेत देव इंद्रन चंद्रन सगळे गेलेत मातीत चंद्र झाला काळ आपल्याला ती हिस्ट्री सांगत बसायची नाही त्यांची मर्यादा फक्त माणूस जन्म आहे कोणाबरोबर कसं वागावं कोणाबरोबर कसं बोलावं आईशी बोलत असताना प्रेमाच्या नात्यानं बोलावं तुम्ही कुठं गेल्या होत्या अशी भाषा नाही आई तू कुठे गेली होतीस भाषा आहे आपले वडील आलेत दरोज्यात समोर आलेत आणि मुलगा तंबाखू खात बसलाय अमर्यादा आहे ही अमर्यादा ओलांडून मर्यादा कशी सांभाळावी याचं शिक्षण कीर्तनाच्या माध्यमातून संत महात्मे आले एखादा आमच्या समोरच बिडी ओढीत बसलं तर कोणी ओढीत नाही तो म्हणायला अमर्यादा आहे ही मर्यादा शिकवण्यासाठी हे शिक्षण देण्यासाठी त्याचं कीर्तन हे माध्यम आहे आजचा अभंगाचा विषय मोठा गोड आहे वर्ष श्राद्ध आहे आणि आज नवा जन्म मिळते त्यांना आता 12 वाजता छाननी चालू आहे 12 वाजून गेले सगळं दप्तर काढतात की आयुष्यामध्ये यांच्याकडून अन्नदान किती झालं आयुष्यामध्ये गंगा तीर्थाचं स्नान किती घडलं सगळी बेरीज आणि त्या आईच्या प्रित्यर्थ जर मुलांनी हे असं अन्नदान वर्ष श्राद्ध केलं अजून पुण्याचे वय होते एकुलता एक मुलगा आहे नाव चंद्रबाई आणि वर्ष श्राद्धाच्या म्हणजे कीर्तन फक्त इतकंच ऐका आता मी काय म्हणायला होती सर्व सांभाळून सर्व कळते तो वर्ग माणूस जन्म आहे कळते तो वर्ग आहे त्यांना कळतंय स्वर्गातल्या लोकांना पण मिळत नाही मृत्यू लोकातले आता हे सगळे आपण माणसं आहेत तुम्हालाच विचारतो मी एकादशी आहे म्हणून कळत नाहीत का करीत नाहीत करीत नाही तुमच्याकडूनच भरून द्यायची करीत नाहीत कळते पण करीत नाहीत गळ्यात माळ घालावी हे कळतंय का घालीतच नाहीत घालीतच नाही घालीतच नाहीत मला माहिती कळते पण घालीत नाहीत म्हणजे चुकून वागणारा एक वर्ग आहे हाच वर्ग आहे पशु पक्ष्यांना कळतच नाही
बैलाला रामायण कळत नाही, भजन कळत नाही, माळ कळत नाही, ते माप त्यांना काहीच करत नाही. आणि माणूस जन्मात रामायण कळते, कीर्तन कळते, भजन करते, माळ करते, पण करीत नाही, करून करीत नाही. त्या वर्गाला माप. देवाला कळून मिळत नाही त्यांना माप, पण मृत्यू लोकातल्या लोकाला माप नाही. का? चुकून जर वागलं तर चुकल्यावर मग फेरा पडे. शेवटची पाळी एक मनुष्य जन्मात, शेवटची पाळी एक मनुष्य जन्मात. शेवटची पाळी एक मनुष्य जन्म, शेवटची पाळी एक मनुष्य जन्म. कलियावर मग फेरा पडे, कलियावर मग फेरा पडे. याच जन्माची खरा आत्माराम, याच जन्माची खरा आत्माराम. कलियावर फेरा पडे, कलियावर फेरा पडे. याच जन्मे ओळखील आत्माराम, याच जन्मे ओळखील आत्माराम. विशिष्ट लक्ष देऊन ऐका. आता सगळं परमार्थ करता येतो तो फक्त माणूस जन्म आहे. करावं लागते एवढं करते पण करीत नाही. स्वर्गातल्या देवांना कळते पण मिळत नाही, आणि एका वर्गाला कळतच नाही, ते मापच. उदाहरण देतो जरा पाहुणे मंडळी. सप्त्यामध्ये कुठे नुकती आई गुलाबजाम करतातच की. खूप अन्नदान असते, बरेच खेडीपाडी बनवते. आणि त्या स्वयंपाकामधल्या एका मुलानं एक वगळभर वरणाचं घरलाच गेलं, वाड्याचं सोडून गेलं घरला घेऊन. एक चौथीचा मुलगा, त्याचं अनुकरण एका 80 वर्षाच्या म्हाताऱ्याने केलं. 2 नुकतीचे टोपले घेऊन गेलं घरला घेऊन. एक म्हातारा माणूस. लोकांनी विचारायला सुरू केलं, आई साहेब तुमच्या मुलानं वगैरे नेले होते द्यावर. आईचे शब्द आहेत, माझं अज्ञान मुलं आहे, त्याला कळ नाही, जसं असं घेऊन जा. मला वरणाचा एक थेंब नको. आई म्हणायली, बाळ अज्ञान आहे. पण ज्यांच्या घरी नुकतीचे टोपले गेले, ओ बाईसाहेब तुमच्या म्हाताऱ्यानं नुकतीचे टोपले धुवून आणले. बाई काय म्हणली, सहज खेळत खेळत आणले. कोणाला दोष आहे, मुलाला का ह्या म्हाताऱ्याला? अरे त्याला कळत नाही म्हणून माफ आहे. आणि ह्या माणूस जन्म असून 80 वर्ष म्हाताऱ्याला कळून चुकला, हे कळून चुकतात त्यांच्यासाठी अभंग आहे. बाबांनो, तुम्हाला मिळाला त्याचा दुरुपयोग करू नका. वस्तू मिळावी आणि त्याची किंमत कळावी. मृदंग मिळावं, वाजविता यावं. माईक मिळावं, बोलता यावं. महाराज आलेले आहेत. आता 9 ते 11 दणदणीत कीर्तन होईल. हे दणदणीत कुठं असते? याचा दुरुपयोग झाला, त्याचा याचा सूर लागला, उगं बेसूर कुणीकडे आला, गैर झाला. कळायला पाहिजे आपला कोणता सूर चालू आहे. म्हणून महाराजांना असं म्हणायचे, तुम्हाला पटण्यासाठी, तुम्हालाही पटावं, तुम्हालाही ओळखू यावं. स्वर्गातले देव जर म्हणतात मनुष्य जन्माचा मृत्यू लोक व्हावा, मग तुम्ही का मनुष्य जन्माची किंमत करीत नाहीत? आणि याच्यासाठी तो का सुंदर उदाहरण देतात. इहलोकीचा हा देह, 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 इहलोकीचा हा
ताजे पाहे देवकीचे ताजे पाहे धन्य आम्ही जन्मालो धन्य आम्ही जन्मालो धन्य आम्ही जन्मालो धन्य आम्ही जन्मालो विठाला 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 पंढरी वरदे हरी विठ्ठल ज्ञानदेव अभंगाच्या प्रथम चरणाचं चिंतन संपय हे लोकीचा हा देव म्हणजे इथला मृत्यू लोकातला कोणी इच्छा करतात देव देव मृत्यू लोकातल्या माणूस देहाची इच्छा करतात आणि मनुष्य जन्म ज्यांना मृत्यू लोकात मिळाला ते परमार्थाचा काही करीतच नाहीत ते शहाणे का हे शहाणे कोणते शहाणे आता अजून एकदा सांगतो स्वर्गातले देव म्हणतात वा वा माणूस जन्म चांगला आहे आपल्याला मिळावं आणि मृत्यू लोकातल्या माणसाला जन्म मिळाला आहे पण कळून करीत नाहीत मग ते बरे का हे बरे आहेत बघा 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 जरा कीर्तन नकला नाहीत आवडत मला ते जरा अध्यात्म पाहिजे माणसाला कोणतं बरं आहे त्यांना इच्छा चांगली वाहिली त्यांना सद्बुद्धी चांगली झाली पण मिळतच नाही मग त्यांना मिळत नाही तुम्हाला मिळाला आहे पण त्याचा दुरुपयोग केल्याशिवाय राहत नाही म्हणून हा अभंग आहे बाबानो तुम्हाला मिळाला आहे त्याचा दुरुपयोग करू नका हेच जन्मी घडे देवाचे भजन 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 आणि कहे ज्ञान नाही कोठे आणि कहे ज्ञान नाही कोठे हेच जन्मी घडे देवाचे भजन हेच जन्मी घडे देवाचे भजन कोठे आणि काही ज्ञान नाही कोठे हाय नाम कीर्तन संताचे पूजन हाय नाम कीर्तन संताचे पूजन अगदी प्रमाण बरोबर आहे आणि काही ज्ञान नाही कुठे कोण्या जन्मात हे ज्ञान नाही फक्त माणूस जन्म आहे मग असा अभंग घेण्याचं काय काम पडलं तुकाराम महाराजाला 400 वर्षापूर्वीचा अभंग आहे सांगून सांगून महाराज थकले शेवटी म्हणाले वाज तशी बुंब कोणी नायकती कानी दोन्ही हातानं सांगा रोखून लोक ऐकायला तयारच नाहीत शेवटी कंटाळून भंडारा डोंगरावर जाऊन बसले मला सांग नाही नका काही नाही उपदेश करून पाहायला सगळं पाहायला पण लोक ऐकायला तयार नाही आता उदाहरण सांगतो घरोघर हिंडले महाराज घरोघर म्हणून लागले देव घ्या कोणी देव घ्या कोणी अरे ऐकता आलं ना मनुष्य देवाचं द्वारे ऐकता आलं ना लोक म्हणजे नग 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 पहिलाच माल आहे घरात कणगी भरलेल्या हे कशाला अजून तुम्हाला म्हणजे महाराज योग्य उपदेश करायले तर हे नग म्हणायले हे दुरुपयोग त्याला दृष्टांत म्हणून देतो नांगरत असताना म्हणजे मारुतराव महाराज नेहमी या कीर्तनातून सांगत होते तेरेच्या बऱ्याच लोकांनी मारुतराव महाराज कीर्तन ऐकलेले 10 मिनिटं कीर्तन करीत होते पण त्या 10 मिनिटातच त्याचं विश्लेषण व्हायचं नांगरता नांगरता हांडा लागला मडकं येळणीच्या ठेवलेली त्यानं ते उचललं पाहिलं नुसत्या पांढऱ्या गोट्या पाहणाऱ्यांना पांढऱ्या गोट्या कशाला खुल्या असतील बा कोण म्हणून त्यानं ते गोपनी वाटी गेले फेकून जिकडे तिकडे घराची गोटी द्यायचं फेकून पाखराला हाणायला पण त्यांचाच मुलगा एक शेतात आला ती पांढरी गोटी घेऊन गावात आले पोरं खेळायले एका दुकानदारानं हळूच आवाज काढला बाळा इकडे येतो का काय ही गोटी कोणाला देऊ नको मला द्या का मग 50 रुपयाला गोटी घेतो आवाज मोठा द्यायचा नाही कोणाला म्हणू नको 50 रुपये ही आवाज दुसऱ्या दुकानदारानं ऐकला
ते मला बाळा मी 100 रुपयाला घेतो, त्याला देऊ नको. त्यानं 100 रुपयाला घेतो, हे मला मी 500ला घेतो, ते मला मी 1000, ते मला 10,000, ते मला 20,000, ते मला 50,000, ते मला 1,00,000. पोरग मला द्यायचंच नाही, आता घरला घेऊन जातो. हातात आलंय पण त्या मुलाला कळलं. घरी बाप आला, बाबा याची किंमत लाखपर्यंत गेली, याला काय म्हणावं? म्हणजे गारगुट, किंमत लाखापर्यंत गेली. देवाला बोलवून घेतलं, आमच्या भगवान देवासारखे. विचारायचं असल्यावर देवालाच विचारा. ते देव काय म्हणले, याला चिंतामणी म्हणावं. हळदी कुंकू व्हायचं म्हणायचं 1,00,000 रुपयाची प्राप्ती करून दे. कोण्या का रूपानं होईना पैसे जोडले जातात. मिळत नाही म्हणून बरं आहे, बरेच लोकांनी प्रार्थना केली असती. पण हा दृष्टांत का हांडा सापडला आहे तुम्हाला, ते चिंतामणी सापडलेत पण कळाले नाहीत. ओवीतून सांगतो, दैवे चिंतामणी लेजे की हे ओजे म्हणून सांडीजे, का कामधेनू दौडीजे न पोसवे म्हणून. असा सूर मिसळला पाहिजे. विठाला विठाला कोणी म्हणते तुम्ही कसं, अरे मारुतराव महाराजाबरोबर पहिले कीर्तन करायचे, सातारकराकडून सूर शिकले, मोतीराम महाराजाकडून आचरण शिकलं, आशीर्गावाकडून विचार कसे मांडावे शिकले आणि नियम कसे करावेत मारुतराव महाराजांकडून शिकले. सगळ्यांचा अनुकरण करून हा अभंग मांडवलं. कळलं तुम्हाला? मिळालं दैवयोगानं, पण मिळालं नाही का कळालं नाही, मिळालं पण कळालं नाही. तसं मनुष्य जन्म तुम्हाला मिळाला, पण तंबाखू खाण्यात बिड्या ओढण्यामध्ये आयुष्य घालू नका. 2 प्रमाणं सांगतो मी. बिड्या जास्त ओढल्यानं दोन्ही नलीमध्ये जाळ्या होतात, जाळ्या. त्या जाळ्या झाल्या की किडे निर्माण होतात बारीक, खोक 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 पुन्हा जे सुरू होतंय. डॉक्टर म्हणतात 4थ्या पट्टीत गेलं न्या घरला. मग आधीच बिडी सोडलेली बरी का पुन्हा ओढलेल्या बऱ्या? कळालं का नाही कीर्तन? आधीच सोडलेल्या बऱ्या, पण पुन्हा उपयोग नाही जास्त झाल्यावर. तसं परमार्थ करायचा आहे म्हणजे माणूस जन्म मिळाला आहे, म्हातारपण येत नाही तोपर्यंतच करावं. तरुणपणात होत नाही, बालपणात कळत नाही, आणि म्हातारपणात अशी परिस्थिती होती, वेळ निघून जातील पण काहीच करता येत नाही. भागवतात ना लिहितात, डोळे फोडूनी काजळल्याला, नाक कापुनी शिमगा खेळला, तैसा नरद्या नाडला नाश केला आयुष्याचा. शिमग्याच्या दिवशी डोळे फोडले, बक्षीस मिळविलं, दुसऱ्या दिवशी पुन्हा काय नाक कायमचंच. पोरं म्हणले नाक कायमचंच गेला, आता काय? नाक जायच्या आधी विचार, डोळे जायच्या आधी विचार, तसं परमार्थ यायच्या आधी विचार. करावी तातडी परमार्थाची, म्हणून ये लोकीचा देह. त्याला दृष्टांत देतो म्हणजे तुम्हाला कळेल. हे हात आहेत तुम्हाला, आता हातानं थोडं भजन करा. विठाला 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 अध्यात्म जरी नाही कळालं तर उगाच दृष्टांत लक्षात ठेवा. मी हे लोकाचं वर्णन केलं, स्वर्ग लोकातलं वर्णन केलं. बैलाला कळत नाही म्हणून माफ केलं. स्वर्गातल्या देवाला कळते पण मिळत नाही, आणि मृत्यू लोकातला मिळते पण कळत नाही का करीत नाही, असा हा दृष्टांत आहे. आणि त्याचं सोपं उत्तर आहे का? विठाला विठाला हे आधी अंतरून टाकतेत का अर्ध्या कीर्तनात? मला त्याच्यानं मला विषय सांगायचा आहे. हे परमार्थ अगोदर तरुण वयात कळावं. पाणी यायच्या आधी वळण, तहान लागायच्या आधी वीर, महाराजाच्या अगोदर. आता आम्हाला शिक्षकासारखी नुसती खुर्चीत टाकली, तिथं घोंगड्याचा पताच नाही वडे. हे कवा कळायला पाहिजे. अगोदरच भोजन सुरू केलं, इकडे चहा पाणी व्हायला तर तो सुरुवातही केली, पण तंतोतंत सांभाळावं लागते की आता इथं घोंगडी पाहिजे होती. पायथ्याला टाकली, पांढरी घोंगडी सत्वगुणी आहे, काळी घोंगडी नाही. पांढरी घोंगडी राहावं, ती खुर्चीवर टाकली. कीर्तन करायच्या पायथ्याला राहावं, विनय करायच्या पायथ्याला राहावं.
ते सतरंजी रोबा टाकलीत का काय आहे असं मी नाही करत आहे. मग एवढं तरी कळालं विठाल विठाल. गंगाखेड तालुक्यातच मी जास्त बोलतोय, बाकी परजिल्ह्यात कशाला बोलायला देऊ असं. आपणा लागे का म्हण वाण्या घरी उळ त्याची यात्रेकुळ काय केली, एक तास करायचं निघून जायचं. गंगाखेड तालुक्यात जेवढे गाव आहेत, आपली माती आपली माणसे त्यांना वळण लावायचे. रात्री डोंगरजला होतो, पॅन्टवाल्यानंच विना घेतला. मी लय एक गायक म्हणला की मी लई गायक. कोण कोण म्हणू लागलं, उतरवालं का पॅन्टवालं? तुला नाही म्हणायला, तू लावून घ्यायलास आपल्याकडे उदाहरण. मी लांबूनच बघितलं पॅन्टवालं दिसायला. आता मग ते भजनी लोक म्हणू लागले, महाराज घ्या ना विना, विना घ्या. त्यांची तर अशीच पद्धत आहे काही अशी पॅन्टवाल्यांची विना शोधून नाही. ते म्हणले मी लई गायक म्हणून पुढे आलो म्हणलं. गायक म्हणून पुढे आला, पण त्याला पुन्हा सांगावं लागलं, बाबा वडीला कसे उभं टाक पॅन्टवाले, पण धोतर टोपी घालून हरी जय जय राम कृष्णा हरी सुरुवात कर ना. मला आतपासून धोतर नेसून येतो म्हणलं, मी उभं टाकणं कधी तर सांगावं लागेल. एक सांगतो तुम्हाला, कापूस लावावं लागते का मनानं येते? लावा. फवारणी करावं लागते का आपापच देव फवारते? करावं लागते. निंदन करावं लागते का आपापच होते? बेसरण पेरावं लागते का आपोआप येते? बघितलं का? गवत लावावं लागते का आपोआप येते? पाया पडायला नवरदेव नवरी आली की म्हणते संसार सुखाचा सोन्याचा हो, त्याला काय सांगायची गरज आहे? महिन्यात बाजूला निगतीन करते, त्याला काय सांगायची गरज आहे? परमार्थ शिकवावं लागतंय, संसार शिकवायची गरज नाही. पाण्यामध्ये एक जण टोपलं घेऊन उभा टाकलं, हे पाणी गंगाला जाऊन मिळो म्हणायले. अरे आहेतच चालले, तू कशाला म्हणायला? म्हणून महाराज शिक्षण शिकवायचे. बाबा य लोकीचा हा देव, देव इच्छिता ती बाई विठाला इहलोकीचा हा देह, इहलोकीचा हा देह, इहलोकीचा हा देह, इहलोकीचा हा देह, शाबास, धन्यवाद. देव इच्छिता ती पाहे, देव इच्छिता ती पाहे, धन्य आम्ही जन्मा आलो, धन्य आम्ही जन्मा आलो, धन्य आम्ही जन्मा आलो, धन्य आम्ही जन्मा आज पाहुणे मंडळी खूप आली वर्षादाच्या निमित्तानं. गोड जेवण तर पहिलं झालेलंच असते, त्यांची काहीतरी पुण्याई आहे. मी कवाय त्यांच्या दारात गेलो की गाडी थांबवायला लावायच्या. आंबे म्हणा ती संत्री म्हणा महाराज घेऊन जा. शुगरमुळं खायचं नव्हतं, पण मी कधी नाही म्हणलो, टाका किती थैलीमध्ये, थैली भरून द्यायची ती प्रत्येक वेळेला. वय थकलं होतं, पण रीत नाही चुकल्या. कोणती रीत? महाराज दारात आल्यावर उभा टाकून पण बसून दर्शन घ्यायचं आणि काहीतरी वस्तू द्यायची. रिकाम्या हातानं जाऊ दिलं नाही. ते वर्षादाच्या निमित्तानं आहे. जगात पुन्हा पुन्हा सगळं मिळते, ती मिळत नाही. ती म्हणजे कोण? सबसे बड़ी है माँ. मला ऐकायचे थांबा. ती म्हणजे कोण? माय का आई? माय शब्द काढू नका, आई. आई शब्द इतका गोड आहे. आई आई ग
आई तुझी आठवण येते आई आई ए मायो. कसं वाटलं मायो म्हणल्यावर? ते शब्द आहे, पण मायो म्हणल्यावर अंतकरणात गांभीर्य नव्हतं ना. आई म्हणल्यावर किती सुंदर आहे वर्णन. प्रेमा स्वरूप आई वात्सल्य सिंधू आई बोलावं तुझ आता मी कोणत्या उपायी नाही जगात झाली आबाळ या जीवाजी आई तुझ्या वियोगे ब्रह्मांड आठवी. पैसा पुन्हा मिळते, जमीन पुन्हा मिळते, नोकरी पुन्हा मिळते. एखाद्याची माणसं गेले तर काय म्हणले तुम्ही सुशी लोक काही बोलू ना, तुम्हाला अर्थच कळलं नाही की माणसं म्हणजे पत्नी. पत्नी म्हणा, एखादी पत्नी गेली तर दुमार पुन्हा अजून आहेतच की ब्राह्मण. स्वस्ती चालले ठ्याका. हे सगळं मिळते पण शरीर एक मिळत नाही आणि आई बाप मिळत नाही. सोडनिया गेली आई आम्हाले कराला, सोडनिया गेली आई आम्हाले कराला. आई 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 आता मनावे कुणाला, आई 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 आता मनावे कुणाला. आई 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 आता मनावे कुणाला, आई 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 आता मनावे कुणाला. आई तू ग आमच्यासाठी कष्ट केले फार, आई तू ग आमच्यासाठी कष्ट केले फार. सोडून या गेली आई सारा परिवार, सोडून या गेली आई आम्हाले कराला, सोडून या गेली आई आम्हाले कराला. आई 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 आता मनावे कुणाला, आई 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 आता मनावे कुणाला. आई आई आता मनावे कुणाला, आई 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 आता मनावे कुणाला, मनावे कुणाला. वा धन्यवाद. हे अभंग नाही, हे मध्ये आईबद्दलचं म्हणलं तर काही हरकत नाही. देव जोडे तरी करावा धर्म. तुम्हाला आईचं नातं कसं आहे ह्या त्यांच्या पदातून त्यांनी म्हणून दाखवलं. काही हरकत नाही, काय हरकत आहे. आपलाचा विष्णुमय जग वैष्णवाचा धर्म भेदाभेद ब्रह्मामंगळ. आम्ही इथं धर्म लागलो. आदिगणाची स्थापना करून मूळ गण घ्या तुम्ही ओळखून, जन्म मरणाचे सार्थक होईल मग करा तुम्ही भजन. हे म्हणावं का ना म्हणा. गंगागीर महाराज हमेशा भजन घेत होते, महापूजा. पद म्हणलं तर काय आपल्याला वागवं लागणार का? पण वारकरी सम्राट नाही नाही हे गात्यात नाही, तुमच्या गात्यात नाही, तुमच्या माथ्यात नसल. रामदास स्वामीचा शिलो घ्यायला काय हरकत आहे? घ्या ना, अयोग्य घेऊ नका, योग्य घ्या ना. झाडं योग्य लावावेत का अयोग्य लावावेत ते कळू नका. अयोग्य आणि योग्य कळू. झाडे लावायला हरकत नाही, पण गांजाची लावणीत मार खात आलं. आंब्याचे किती लावा, मग याच जन्मात कळते कोणते झाडे लावावेत. आईचं नातं कोणते याच जन्मात कळते, बाकी जन्मात कळत नाही. बापाचं नातं याच जन्मात. म्हणून बाबा ते स्वर्गातले सुद्धा म्हणतात आम्हाला कवा जन्म मिळत. इह लोकीचा हा देह देव इच्छेता दे पाहे. एक पर्यंत करून संपतो. काय करायला पुन्हा म्हणायला होत की अजून चांगलं म्हणायचं. एक दृष्टांत देतो. एक बार्शीकडचे ब्राह्मण, बार्शी पंढरपूरकडची, बार्शीकडचे ब्राह्मण आडवं गंध लावून काळी टोपी घालून आपल्या ह्या खेड्यासारख्या ठिकाणी आले. आपण कल्पना करायला लिंबेवाडीचंच आले. ह्या गावाचं नाव काय? मला वाटतं पहिले लिंब जास्त होते काही काही झाडं ते असतील. काही काही गावाहून नाव पडले. पिंपळं जास्त होते, पिंपळदरी. सुपर लावून उडून गेला म्हणून सुप्पा. येलदरी खोले म्हणून येलदरी. गंगाकडच्या पुढे गाव उठून गेलं वैतागवाडी. नावच गाव नावच. आंध्रात एक गाव आहे, उद्या येतो इथं बस. काल चालू तिकडून
त्या पाठीवर गेले, उद्या येतो इथं बस. काय नावाचं गाव? आता हे लिंबेवाडी गाव. ते ब्राह्मण आड्याबरोबर एका वाड्यामध्ये गेले. या 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 कुठून आले? बारशेकून आलो. काय काम काय तुमचं? काही नाही, माझ्या मुलाची मुंज आहे, 5-5 रुपये दक्षिणा मिळून. त्यांनी शुल्क घेतलं. गुरुर ब्रह्मा गुरुर विष्णू गुरुर्देव महेश्वरा गुरुर साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरु. श्लोक ऐकला आणि मुलाची मुंज करायची. 5-5 रुपये म्हणल्यावर 5 रुपये, अहो 5 पैसे नाहीत. आम्ही तंग झालो ते आखड महिना. म्हणजे 5 रुपये. आमच्याकडे काही नाही म्हणले. दुसरीकडे बघा, ब्राह्मणाने आकार पाहिला. पहिल्या घरात जर ही परिस्थिती, गाव कसं असेल? कोणत्या गावाचं म्हणालो मी? आता ज्याची जवळ का आपल्या कोणत्या गावून आलो होतो आपण. पहिल्या घरात जर हे अनुभव आला, वा पुढे इथं 5 पैसे मिळत नाहीत, तर मग त्यानं विचार केला गाव कसं असेल. म्हणलं हिंडण्यापेक्षा आता बघावं दुसऱ्या शेजारच्या घरी. गेले तिथं SP होते, म्हणजे कपडे काढून बसलेले. टेबल होता, खुर्ची होती. गंध पाहिल्यावरती SP उभा टाकून म्हणजे नमस्कार, आपण कुठून आला? बारशिव. आपली शाखा कोणती? माध्यांजन. इथपर्यंत काय कारण? सगळ्या महाराष्ट्रात फिरत आलो, काही दक्षिणा मिळेल, माझ्या मुलाची मुंजे, माझी परिस्थिती तशी नाही. वा वा देवा, बसा खुर्चीवर. पत्नीला सांगितलं परात आण तांब्याची, तांब्या भरून आण, कुंकू हळद आहे, फुलान. ब्राह्मण वा तुम्हाला पूजा येते सांगा. श्री महागणाधिपती विश्वदेवता भिवून कुलदेवता भिवून रामदेवता भिवून समंत्र म्हणले. पायाची पूजा केली. आणि आता सांगा तुमचा हेतू काय? काय नाही, 5-5 रुपये दक्षिणा मिळवल म्हणून आलो. मी तर देईलच म्हणले, पण सगळ्या गावातली गोळा करून देईल. आता इथं महाराज आलेत ना तुमचे. अजून बऱ्याच ठिकाणी भेट होती आपली. मला वाटतं ठिकाणी होती कोणतं तरी गाव आहे इकडं अजून एक, किनगावच्या वाटेनं कुठेतरी, मला काही आठवण राहिली नाही, पण बऱ्याच ठिकाणी भेट होती ना. आपल्याला विषय असा इथपर्यंत सांगायचा आहे. त्यांनी कपडे चढविले, ड्रेस टोपी घातली, ते अडकलं काय अडकायचं. आणि कॉन्स्टेबल असलं चल माझ्यावर चाल, कागद पेन घेतली आणि ज्यानं वापस केलं होतं त्याच्याच घरी आली. कळलं की नाही रस्ता? कोणाच्या घरून आली? पुन्हा ज्यानं हाकलून दिलं होतं काहीच नाही, त्याच्याच घरी आली. या 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 गादी टाकली. लागी म्हणायला चहा घेऊ का, कॉफी करू, चिवडा करा, शिरा करा. म्हणजे काही गरज नाही. हे ब्राह्मण आलेले आणि यांना 50-50 रुपये दक्षिणा द्यायची. हे काय म्हणला? कोण नाही म्हटलं? कोण म्हणलं? ते ज्यानं हाकलून दिलं होतं तेच म्हणलं. कोण नाही म्हणलं? मग त्याला टाक. पहिलं नाव टाकलं. त्यानं आणलं हात आहे. नो 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 असं नाही, पाया पडून द्यायचं भिजवून. आता ते SP होता. साहेब देतो, पण पाया पडले. ते पैसे भिजवून द्यायले. त्यावर बाहेरचे लोक हसू लागले. देवा, हेच का ते नाही म्हणणारे? हेच का ते? ते देव काय म्हणले? नाही म्हणणारे हेच, पण SP नं मान्य केलं म्हणून म्हणणारे हेच. तसं देवानं मान्य केलं, तुम्ही का मान्य करीत नाहीत? म्हणून आपला धन्यवाद द्यावा की वा वा, मृत्यूलोकात परभणी जिल्ह्यात या मृत्यूलोकात आपण आलोत म्हणून तुकाराम महाराज द्वितीय जन्म धन्यवाद देत आहे. धन्य आम्ही जन्मा आलो, हो धन्य आम्ही जन्मा आलो, 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 धन्य आम्ही जन्मा आलो. दासवी
किती चालले धन्य आम्ही जन्माला आलो हे पहिला धन्यवाद. आणि दुसरा धन्यवाद दिलाय कोणाचे सेवक नाही. कोणी मर्याईचे सेवक, कोणी देवीचे सेवक, कोणी खंडोबाचे सेवक. काही देव अंगात येतात, काही चपाती मागत आहेत, खिचडी मागत आहेत, बोंडे मागत आहेत, नाही ते मागत आहेत. धुऱ्यावर देव आहेत ते अंगात येऊ नये मागत आहेत. काही काही कोणाचे दास नाहीत आम्ही. आम्ही ज्याचे दास त्याचा पंढरी वास. एक गाऊ आम्ही विठोबाचे नाम, अनेकाचे काम नाही येथे, अनेकाचे काम नाही येते. मोडून या वाटा सूक्ष्म दुसर, मोडून या वाटा सूक्ष्म दुसर. विषय कसा चाललाय आपला. सगळे दैवत अंगात येतात, रुसून बसतात. तुम्ही जर नवस केला त्या अंगात आल्याशिवाय राहत नाही. मग ते आरसा ठेवायचा, त्याच्यावरती पैसा ठेवायचा. गावातला पीर आहे का, कोणता देव आहे का, मग ती निघतेच. म्हणलं होतं ना तुम्ही, म्हणले होते मग ते फेडावंच लागते, जावंच लागते. तुम्ही नवस करा न करा पण अंगात कधी नाही येणार आहे पांडुरंग आहे. आम्ही त्यांचे दास आहे. आम्ही ज्याचे दास त्याचा पंढरी आहे. कुठं राहते पांडुरंग? पंढरपूर. भक्ताचा कैवारी आहे, संकट दूर करणार आहे. आम्ही त्यांचे दात झालोत, आम्ही वारकरी झालोत, आम्ही माळ घातली आणि त्यांचे सेवक झालो. सौभाग्यवतीबाईनं मंगळसूत्र आपल्या पतीच्या नावानं घालावं, तसं पांडुरंगाच्या नावानं गळ्यामध्ये मंगळसूत्र माळ घालावी. ज्यांच्या गळ्यामध्ये माळ नाही ते काहीच नाही, मोकळ्याला मोकळी. बैलाच्या गळ्यात कधीच माळी नाहीत. आहेत का माळी? बैल मोकळीच आहेत अजूनही. पंढरपूरला माणसं जातात का बैल? बैल अजूनही गेली नाही. माळी कोण घालतात? बैल घालतात का माणसं घालतात? सांगता येईल. माणसंच घालतात. बैल पाहिलेला पहिले मोकळे. म्हणून इथं म्हणायचे आम्ही वारकरी झालो. तुळशीची माळ तात्यासाहेब वासकरी इसादला आले होते. अभंग होता, पतिव्रता जैसा भ्रतार प्रमाण, अमा नारायण तैशा परी. 4 तास कीर्तन. आम्ही देवाशी कसे वागतो? कारण तो देव आमचा कैवारी सांभाळतो. आमच्या वेळोवेळा संकटाला तो धावून येते. कुठे एक उदाहरण देतो, कीर्तन संपितो. जरा नवीन पाहुणे आले. विठ्ठल भक्ती विजयामध्ये महिपती लिहितात. तुकाराम महाराजांच्या वडिलांचं नाव काय होतं? किती सप्ते व्हायलेत, किती सप्ते व्हायलेत, काय अन्नदान व्हायले. वा 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 वा. तुकाराम महाराजच्या वडिलाचं नाव बोलोबा. बोलोबा बरोबर सांगितलं, घेऊ नका, बरोबर आहे. बोलोबा. तुम्ही आमच्या वर्गामध्ये श्राद्ध तिथी म्हणतात, तुमच्या वर्गात महाळ म्हणतात, नाही तर पुण्यतिथी म्हणतात. त्यांच्या ती महाळ म्हणा, पुण्यतिथीचा दिवस. आणि तुकाराम महाराजाला आपल्या वडिलाच्या पुण्यतिथी आठवणच नाही राहिली. सतत नामचिंतन. पण ते महाळ महिना लागला म्हणा, पुण्यतिथी जवळ आल्यानंतर ते काय म्हणते पत्नीला आवले हा शब्द म्हणलेत. नाव घेतलं नाही. जिजाबाई काय करेस असं म्हणले नाही. हे आताच्या नावानंच हाक मारायलेत. हे थोडा विरोधी शब्द होते. आवले म्हणजे कवाय बडबड करीत होती तुकाराम महाराजांना. म्हणून आवले माझ्या बापाची पुण्यतिथी आहे. मी जरा शेतकऱ्याकडे जातो, गहू आणतो मागून, त्याचा सांजा तयार कर, मुटकुळी कर, पुण्यतिथी करू. एक शेतकरी रस्त्याला उभा टाकलं होतं आणि म्हणून लागला, ऐका कोणी मजूर वर्ग 300 रुपये देतो. एक मला नाही 300 जमत नाही, 500. हे 500 देत नाही मला. ते गेलो वापस. दुसरं आलं, येता का कामाला? गव्हा पेंड्या कापायच्यात. किती देतोस? 400 देतो. कोण म्हणलं 400ला? 500 देतोस. मग देत नाही. द वीळ बरोबर टाकलं कोणीच नाही. शेवटी तुकाराम महाराज आले काठीवर. बुवा आपल्या पेंड्या कापू लागता का? तुम्हाला देतो 4-2 पेंड्या. महाराज म्हणजे बरं झालं. मला तेच पाहिजे होतं, देवाने तेच काम केलं. महाराजांनी त्या पेंड्या कापडायचं. विठ्ठल पंगत उठायची वेळ आली.
पंक्तीला आधी यावं का अर्ध्या पंक्तीत येऊ द्यावे आता उशीर झाला वाहनानं तुम्हाला. आपला द्रष्टांत कुठून आला होता. हां असं लक्षात राहावं. सगळ्याच्या लक्षात राहत नाही. आता पुन्हा कीर्तन रे अभंग म्हणा संताचाच होता काय भूताचा अभंग येतोत काय हेही कळत नाही बऱ्याच लोकांना. द्रष्टांत चालला पेंड्या कापायलेत गव्हाच्या, त्यांचा हात लागला संतांचा, खूप झालं त्यालाही. पण ते गव्हाच्या पेंड्या कापित असताना तोंडानं सारखं चालू होतं हरी जय जय राम कृष्णा हरी हरी जय. सगळं ध्यान लागलं ते पांडुरंग. 2 वाजले 3 वाजले पुन्हा घराकडे याची आठवणच नाही. त्या विटेवरल्या पांडुरंगाला राहवलं. अशीच पगडी बांधली. इथं पूजा कोण करते आता बांधलं ना पटका वगैरे. पगडी बांधली 12 बंडी घातली चप्पल आणि घरी आलेत डोसक्यावर सामान घेऊन. आवडे मला हे वीर कळालीच नाही. आता कर बरं पटकन साहेब मी आमंत्रण देऊन येतो. आता आमंत्रण 4 दोघाला सांगावं कोणी दिसेल त्याला आमंत्रण. आमच्या घरी जेवायला या लेकरा बाळा सहित जेवायला या. लेकरा लिंबाच्या झाडाखाली काही बसले म्हणजे याचं काय खरं आहे लबाडाचं आमंत्रण काय काय म्हणतात पुढे हां लबाडाचं आमंत्रण जेवल्याशिवाय काय खरे लागले टिंगला करायला. पण देवानं असं केलं 4 चौघाला बोलून इतकं अन्नदान उठवलं तिथं. हीच होत तुकारामातून घेऊन आली. स्वयंपाक चालू आहे आणि भर 12 वाजता पूजा चालू. पाटावर बसविले. 2 पाहुणे आले त्यांच्या गळ्यात माळीही नाही का नातलं ते सांगावं लागते म्हणे की नातलं. पण ज्याचा बाप जिवंत नाही त्याला बसवा, ज्याचा बाप जिवंत आहे त्याला बसायचा अधिकार नाही. आता म्हणून लक्षात ठेवा नातं कोणतं बसावं की ज्याचे वडील जिवंत नाहीत त्याला बसायचा अधिकार आहे. नाही तर कोणी आपलं नातलं बसलं पोरासोराला काही पण होत नाही जमत नाही ते. आता त्यांच्या गळ्यात माझे ब्राह्मण सांगायले पाय धुवा पाणी घाला पायाआधी पै स्नानम समर्पयामी शुद्ध दूध वा पाणी वा हरिद्रम कुंकुम पुन्हा हळद कुंकू वा नमस्कारम करू मी. हात कोण जोडायले. आता तुम्हाला अर्थ कळायला नाही. तुकाराम महाराजवर घेऊन देव आलाय आणि देवच हात जोडायला आहे. नमस्कार करू मी. हे मस्त बसले पाय पुसरून कोण हे बिन माळकरी. त्यांना वाटले आपलं तुकारामच आहे का वाटलं काय. सगळं पद्धतशीर झालं. जेवणे झाले ते गंध फिंद लावले आणि तुकाराम महाराज पेंड्या घेऊन निघाले 4ला तिकडून. आज माझी पुण्यतिथी मला आठवण राहिली नाही. काही 2 शेतकरी घरी आल्या आल्या ती पेंडी फिंडी टाकली. झाला का स्वयंपाक हो जेवणे झाले तुम्ही होतात की पूजेला बसला होतात की. सगळे जेवण झाले सगळं गाव जेवलं. महाराज आश्चर्यात पडले. आवडे 4 वाजेपर्यंत मी पेंड्या कापित मला आठवणसुद्धा राहिली नाही. मग पूजा करणार कोण होतो. तितक्यात ते ब्राह्मण तुम्हीच पूजा केली की बिन माळ लबाडा बोलाव का माळकऱ्याने. आणि मग देवानं सांगितलं गावकरी मंडळी हो मी तिथंच गुंतून गेलो पण माझ्या प्रत्यर्थ माझं रूप धरून पांडुरंगाने काम केलं. आणि मग तिला कळालं देवानं काम केलं का. आजपासून काळ्या म्हणणार नाही आजपासून पांडुरंग म्हणे. तिलाही प्रचिती आली. असा पांडुरंग असल्यामुळं आम्ही दास पांडुरंगाचे झालो. तुम्हाला न कळत कळत काम करतोयच. एक उदाहरण देतो कीर्तन संपितो. इथपर्यंत आलं का. एका डेपो मॅनेजर म्हणजे ते काय त्याला म्हणतात की डेपो मॅनेजर असतो ना तो घडलेली गाडी आपल्या मराठवाड्यात सप्त्याची पट्टी गोळा करीत बसले 3 दिवस. याची 50 त्याची 50 त्याची मांडपूर चालली. कंडक्टर म्हणा त्या कंडक्टरच्या वरी कोणतरी असेल तसा ते. पण गावातल्या एका माणसानं औरंगाबादच्या डिशेला सवय आपली बॅच नंबरचे कंडक्टर साहेब 3 दिवसापासून गैरहजर आहेत त्वरित निलंबित का करू नये. गेली की शिकायत त्याच्याकडे. मग त्यांना डोके नसतीतच. ज्या अर्थी तक्रार आहे ते असे सांगितलं यांना निलंबित करून टाका कामावर येऊ नका. मग ते कंडक्टरला सांगितलं त्या डेपो मॅनेजरनं वरून आदेश आला आहे आपल्याला निलंबित करण्यात आलेले मला काय चुकलं बरं माझं. मग प्रत्येक गावात ते कीर्तनकार मंडळी म्हणले काय झालं म्हणजे माझी नोकरीच गेली. सप्त्याची पट्टी गोळा करून माळकरी माणूस प्रमाण म्हणणारा माणूस. आपल्या आळंदी ते पंढरपूर सोहळ्यामध्ये पोलीस लोकांनी सुद्धा गायन केलेलं आहे तुम्ही ऐकलं असेल. बेस्ट ज्ञानबा तुकाराम पोलीस लोकसुद्धा हा वारकरी संप्रदाय. म्हणजे महाराज लोकांनी सांगितलं तुम्ही धोतर नेसा टोपी घाला
आणि गंध मस्त लावा अष्टगंध वगैरे. तुम्ही सकाळी जात्या डिशीच्या समोर, काय फरक पडतोय बघा तुम्ही. काय हरकत नाही म्हणले. धोतर टोपी उपरणं असं गंध लावून सकाळी सकाळी गेला बेंगलोर गाडीने. ते काय म्हणले, आपण कुठून आला? अमुक अमुक बॅच नंबरचा कंडक्टर आहे मी. हां, आपलीच तक्रार आली निलंबित करण्यासाठी. काय करीत बसला होता? सत्याची पट्टी गोळा करीत होतो. गावकऱ्याने माझ्यावर विश्वास ठेवला. ती म्हणायले तोपर्यंत पत्नी म्हणली, आशाचं पाप घेता का डोक्यावर? आहे का तुम्हाला काही कळतंय का? सत्ता हातात आली म्हणजे काय? थांब, करतो थांब. कोणाची लागली भांडणी? दोघात नवरा बायकोची. हे नुसतं ऐकायले. आणि मग ते साहेब काय म्हणले, कोण्या नालायकाने हे काम केलं रे, कशाला मला पाप करायला लावतो हे असं? काही हरकत नाही म्हणले, दुसरी ऑर्डर काढतो, सगळ्या कंडक्टरच्या वरचं तुला डेपो मॅनेजर करून टाकतो. गंध पाहिलं, वारकरी संप्रदाय पाहिला, मनात बुद्धी सुचली, हे न करता काम पांडुरंगाने केलेलं आहे. म्हणून त्याला कमी समजू नका. आम्ही ज्याचे दास त्याचा पंढरी वास. याच परमार्थामध्ये सच्चिदानंद पदवी घेता येते. आम्ही जे स्वर्गामध्ये आनंद आहे, इथं जो परमार्थाचा आनंद आहे, स्वर्गामध्ये आनंद आहे, तो आम्ही मृत्यू लोकामध्ये मांडू. हे अभंगाच्या शेवट चरण. तुका म्हणे पावटणी आय, तुका म्हणे पावटणी. हॅलो. तुका म्हणे पावटणी तुका म्हणे पावटणी तुका म्हणे पावटणी, तुका म्हणे पावटणी, तुका म्हणे पावटणी. तुका म्हणे पावटणी, तुका म्हणे पावटणी, तुका म्हणे पावटणी. करू स्वर्गाचे निशाणे, करू स्वर्गाचे निशाणे. धन्य आम्ही जन्मालो, धन्य आम्ही जन्मालो. करू स्वर्गाची निशाणी, करू स्वर्गाची निशाणी. धन्य आम्ही जन्म आलो, धन्य आम्ही जन्म आलो. दस विठोबाचे झालो. विठोबाचे झालो. धन्य आम्ही जन्मालो, धन्य आम्ही जन्मालो. दास विठोबाचे झालो, दास विठोबाचे झालो.
झालो दास विठोबाचे झालो दास विठोबाचे झालो दास विठोचे झालो धन्य आम्ही जन्मालो धन्य आम्ही जन्मालो ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज मावली तुकाराम ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली तुकाराम ज्ञानेश्वर मावली बोला पुंडरी ज्ञानेश्वर माऊली ज्ञानदेव तुकाराम ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज मावली तुकाराम झालेली कीर्तन सेवा पांडुरंग चरणी समर्पण करून याच ठिकाणी पूर्णविराम करतो. विठ्ठल जय जय विठ्ठल. जय